रावसाहेब दानवे यांचं होम ग्राउंड होतं आणि तिथे लढत अशी होती की तिथे काँग्रेस रेसमध्ये होती. राजाभाऊ देशमुख आय थिंक मी बरोबर असेल तर तिथे काँग्रेसचे उमेदवार होते. भारतीय जनता पार्टीने सुद्धा पॅनल उतरवलेलं होतं आणि शरद पवार गट ज्याची सगळ्या निवडणुकीमध्ये तिथे चर्चा झाली नाही, कारण काँग्रेसच्या लोकांनी आरोप केलेला होता की राष्ट्रवादीने आमच्यासोबत युती केलेली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने, त्यामुळे भाजपला फायदा होईल. पण इथे भोकरदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार जे आहेत ते जिंकून आलेले आहेत. जालन्यामध्ये मी तुम्हाला चित्र सांगतो सविस्तर. भोकरदनमध्ये विजय झालेले आहेत समरीन मिर्झा राष्ट्रवादी काँग्रेस, अंबडमध्ये विजयी झालेले आहेत देवयानी कुलकर्णी ज्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, आणि परतूरमध्ये प्रियंका राक्षे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार झाले जिंकून आलेल्या उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाच्या. 3च नगरपालिका आहे, याबद्दल आपल्याला चर्चा करायची. सेंट्रलमध्ये भोकरदन आहे. रावसाहेब दानवे यांची ताकद तिथे पणाला लागलेली होती आणि मी त्याच्यासोबत त्यावेळेला बोलत होतो तर ते कॉन्फिडंट होते की नाही जे होईल ते होईल. तिथे त्यांचा मुलगा जे आमदार आहेत भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये, तर त्यांनी त्यांच्या मुलासोबतच कार्यकर्त्यांची ताकद तिथं पणाला लावलेली होती. पण भोकरदनमध्ये काय तुला असं बाहेरून बघताना काय दिसतं तिथे राष्ट्रवादीचं अचानक तिथं निवडून येणं, ज्या वेळेला काँग्रेसबद्दल सगळी चर्चा होत होती? मूळतः जर पाहिलं रावसाहेब दानवे यांच्यासाठी ही प्रतिष्ठापनाला काय होती की इतके 20 वर्ष खासदार आले होते आणि ते ज्या गावातून येतात भोकरदनमध्ये तिथे त्यांच्या होमटाऊनवरती असताना त्यांची नगर परिषद नगरपंचायत ही निवडून आणता आलेली नाही. ते जवळपास तिथे खासदार राहिलेले, त्यांचं गाव आहे, खासदारकीमध्ये त्यांचा पराभव देखील झालेला आहे. अनेक मुद्दे असतात स्थानिक लेवलला, त्यांचे पुत्र देखील तिथे आमदार आहेत. एवढं सगळं असताना देखील तिथल्या नागरिकांची नाराजी त्यांना ओढवलेली आहे, त्यांचा पराभव देखील झालेला आहे. आता तू मध्यंतरी तिथे भोकरदनमध्ये गेला होतास, तू विविध मुद्दे चौपाल नागरिकांशी बोलला होता, तेव्हा देखील तुला त्या गोष्टी जाणवल्याच असतील. आता त्या गोष्टी तेव्हा तुला काय वाटत होतं की अशा पद्धतीचा निकाल, तेव्हा नागरिक काय सांगत होते तुला? ग्राउंडवर गेल्यानंतर मला सरळ जाणवत होतं की भारतीय जनता पार्टी विरोधात लोकांची नाराजी आहे आणि जस्ट रावसाहेब दानवे यांच्यासोबत बोललो तर ते अड्रेस करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे ते नाकारत नव्हते की लोक आमच्यावरती नाराज आहेत. मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्यावरती नाराज असलेल्या लोकांपर्यंत कसं पोहोचणार? तर त्यांनी भारतीय जनता पार्टीची पारंपरिक जी पद्धत आहे लोकांपर्यंत जाण्याची, लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्याची, आणि दानवे यांचा एक त्या मतदारसंघामध्ये प्रभाव आहे, ते प्रभाव ते राखून आहेत, त्यामुळे त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण एक गोष्ट ही सुद्धा खरी आहे की आय थिंक 2004 का 2009 नंतर भारतीय जनता पार्टीने भोकरदन कधीच जिंकलेलं नाही. बरोबर. त्यामुळं एक प्रकारे दानवे यांच्यासाठी ही काय प्रतिष्ठेची लढाई आपण म्हणू शकतो, त्यांच्या राजकारणाचा तो भाग म्हणू शकतो. पण भारतीय जनता पार्टीने ताकद यासाठी लागली होती की आपला आमदार आहे, आपलं मोठं आपलं एकदम या भागामध्ये वलय आहे, पण तरी सुद्धा इथे काँग्रेसने वर्षानुवर्ष राज्य केलेलं आहे. प्रशासक इथे होता, पण एका अर्थाने रावसाहेब दानवे यांच्या हातातून जरी सीट गेलेली असली तरी लोकसभेला आपण बघितलं होतं रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आणि त्यांनी आपल्या मुंबईच्या चावडीवरच बोलून दाखवलं की मी आजपासून तयारीला लागलोय. बरोबर. लोकांच्या नाराजी होत्या, काही कारण मला त्यात जायचं नाही की पराभव करा. त्यामुळे रावसाहेब दानवे काय हरून हात टाकून बसणार येते नाहीत, झाला विषय. आता अंबड आणि परतूरमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांचे गट राखलेले आहेत. तिथे अंबडमध्ये आणि परतूरमध्ये हे 2 ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत. आपण जालन्याबद्दल बोललो, शेवटचा जो जिल्हा आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची आणि त्यामध्ये लातूर बद्दल आपल्याला बोलायचं. लातूरमध्ये किती 4 ते 5 नगरपालिका, त्याच्याबद्दल आपण काही वेळ चर्चा करूया. त्यामध्ये निलंगा आहे जिथे संजय राज हलगरकर जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते निवडून आलेले आहेत. उदगीरमध्ये विजयी ज्या झाल्या ते स्वाती हुडे ज्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. औसा हे अत्यंत इंटरेस्टिंग, याच्याबद्दल आपण बोलूयाच. शेख परवीन राष्ट्रवादीचे उमेदवार तिथे जिंकलेले आहेत. अहमदपूरमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाचा आमदार तिथे स्वप्नील होते जे भाजपचे निवडून आलेले आहेत. ते रेणापूरमध्ये जिथे गोपीनाथ मुंडे कधी काही आमदार सुद्धा राहिलेले आहेत. शोभा अकनगिरे भारतीय जनता पार्टीच्या इथे निवडून आलेले आहेत. मी औसामध्ये गेलेलो होतो. निलंगा, अहमदपूर आणि रेणापूर बद्दल आपण बोलूयाच. पण औसा हा असा मतदारसंघ आहे किंवा असं शहर आहे, निम शहर आहे जिथे मुस्लिम मतदारांची संख्या ही 75 ते 80% घरात आहे. आणि इथे भाजपसाठी स्टेक महत्वाचे का होते, भाजपची प्रतिष्ठापनाला का होती? कारण एकेकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए राहिलेले आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार यांचा तो मतदारसंघ आहे आणि त्यांची प्रतिष्ठा तिथे पणाला लागलेली होती. त्यामुळे औसाकडे सगळ्यांचं लक्ष होतं, पण तरी सुद्धा त्यांना औसा जिंकता आलेलं नाहीये. औसामध्ये शेख परवीन नावाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या आणि त्या जिंकलेल्या सुद्धा आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी हा धक्का मानला जाईल, कारण इथून पुढे आता पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि 29 मध्ये विधानसभा लोकसभेच्या निवडणुका होईल. तोपर्यंत हे इक्वेशन केवळ नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला बघणं गरजेचं नाहीये, ते इथून पुढे सुद्धा पाहावे लागतील. अहमदपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, तिथे भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे. रेणापूरमध्ये इंटरेस्टिंगली अहमदपूरचं जर सांगायचं झालं तर तिथे अजितदादांचे आमदार आहेत, ते राज्यामध्ये मंत्री देखील आहेत. बाळासाहेब पाटील त्यांच्या होम ग्राउंडवरती त्यांना तिथे त्यांची नगर परिषद निवडून आणता आलेली नाही. इंटरेस्टिंग आहे.
त्यानंतर जर उदगीर बघितलं, उदगीर तिथे अजितदादांचे आमदार आहे संजय बनसोड, ते मागच्या वेळी मंत्री होते, आता तिथे त्यांना भाजप जिंकलंय. तिथे भाजप जिंकलेला आहे. आणि त्यानंतर रेणापूर, जिथे की रमेश कराड हे तिथे आमदार आहेत, तिथे भारतीय जनता पक्षाचेच आमदार आहेत. एकेकाळी तो गोपीनाथ मुंडेंचा जुन्या काळी मतदारसंघ होता, परळी रेणापूरमध्ये होता. आणि त्यानंतर मागच्या टर्मला बघितलं, धीरज देशमुख हे काँग्रेसचे आमदार तिथून निवडून आलेले होते. पण आता बघितलं रेणापूर नगर पंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाला तिथं त्यांचा नगराध्यक्षपदी उमेदवार बसवता आलेला आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंचे जे काही उमेदवार होते ते उमेदवार अक्षरशः शेवटी त्यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज माघारी घेतले. पक्ष त्यांना सहकार्य करत नाही. महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत काँग्रेस, त्यांचा समन्वय नाहीये. ते वाटेल ते आरोप त्यांनी त्या स्थानिक पातळीवरच्या त्यांचे जिल्हा अध्यक्ष असतील त्या पद्धतीने केले होते. पक्ष आम्हाला सहकार्य करत नाही, आमच्याकडे निधी नाहीये, आम्ही निवडणूक कशी लढवायची, अशा पद्धतीने त्यांनी 12 ते 13 उमेदवारांनी एबी फॉर्म वापस घेतले, अर्ज वापस घेतले. ही ठाकरेंच्या उमेदवारांनी नामुष्की उडवलेली होती. आणि त्या पद्धतीने जर हे सर्व आपण इंटरेस्टिंग निवडणूक बघितली तर भारतीय जनता पक्षाचा विजय हा सोपाच होता तेव्हा, आणि त्या पद्धतीने हा विजय झालेला आहे. आणि औसामध्ये तर तू म्हणतोस तसं अभिमन्यू पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्या पद्धतीने त्यांना आता त्यांची प्रतिष्ठा होती ती पणाला लागली, पण त्यांना विजय संपादित करता आलेला नाही त्यांच्या. आपण मराठवाड्यातल्या प्रामुख्याने 4 जिल्ह्यांबद्दल बोललो, पण मग शेवटी जातात एक आकडेवारी समोर ठेवायची. प्रेक्षकांना सुद्धा सांगायचं की 4 जिल्ह्यांबद्दलचं वेगळं लाईव्ह मुंबई तक वरती तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये धाराशिव असेल किंवा हिंगोली असेल, जिथे सगळ्यात जास्त राडे झालेले होते. तुळजापूरमध्ये सगळे ते काय हाय लेव्हल ड्रामा तिथे झालेला होता. पण मराठवाड्यामध्ये आतापर्यंत जो निकाल हाती आलेला आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने 17 नगरपालिकांमध्ये आपला नगराध्यक्ष बसवलेला आहे. राष्ट्रवादीने 9 ठिकाणी जागा जिंकलेल्या आहेत. शिवसेनेने 8 जागा जिंकलेल्या आहेत. काँग्रेसने 3 जिंकलेल्या आहेत. शिवसेना युबीटीने 3 जिंकलेल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाने 1 आणि इतर 2. अशा प्रकारचं हे निवडणुकीचं चित्र दिसतं. आणि यामध्ये इंटरेस्टिंगली राष्ट्रवादी ही शिवसेनेपेक्षा सुद्धा समोर गेलेली आहे, 2 नंबरला आलेली आहे. आणि काही ठिकाणी म्हणजे नवदुर्गच्या ठिकाणी निकाल अजून येतो आहे, 1-2 जागा आहेत जिथे निकाल अजून येणं बाकी आहे. त्यामुळं प्राथमिक दृष्ट्या जो निकाल आलाय तो तुम्हाला मी समोर ठेवलाय. भाजप 17, राष्ट्रवादी 9, शिवसेना 8, काँग्रेस 3, शिवसेना युबीटी 3 आणि राष्ट्रवादी एसपी 3. तुझी काही स्पेशल कॉमेंट याच्यावर? की शेवट अजून अर्धा एक तास मतमोजणी सुरू आहे, काही निकालाचे बाकी आहेत, शेवटच्या फेरी चालू असतील. पुढच्या अर्ध्या तासात किंवा 1 तास नंबर 1 किंवा 2 मागे पुढे घेत. पण सध्या बघितलं मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षानं त्यांचा जो पूर्ण जुना गड आहे तो खेचून आणलेला आहे. आणि त्या पद्धतीनं त्यांची विजयी घोडदौड सुरू आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पुढच्या काळात 1 महिन्याभरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका तर जानेवारीतच आहेत, पण जिल्हा परिषदच्या निवडणुका त्यामध्ये देखील इंटरेस्टिंगली जरांगे फॅक्टर दिसतो का, जे जातीय ध्रुवीकरण आहे मराठवाड्यातलं ते प्रकर्षानं त्या निवडणुकीत रेप्लिकेट होतं का, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यानंतरच्या लाईव्हमध्ये आम्ही धाराशिव आणि हिंगोली बद्दल चर्चा करणार आहोत, जिथे संतोष बांगर आणि त्यांच्या भाजपचे तानाजी मुटकुळे जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये लढा झालेला होता. त्यामुळे तेही बघा. आणि त्यासोबतच मनोज जरांगे यांचा या निवडणुकीमध्ये फरक पडला का, त्यांच्या समर्थकांनी काही कमाल केली का, हे सुद्धा आपल्याला चर्चा करायची. त्यामुळे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद.